नक्कीच. तुम्ही काल 1 नंबर आणि 2 नंबरचा विषय काढला, याला त्यांनी उत्तर दिलं राजे आणि म्हटलं की आम्ही 1-2 नंबर हे अदली बदली करत राहतो. शिवाजी देसाई म्हणाले, याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? मी तिथंच बघितलं. आता परत बाहेर येऊन पाहायची गरज नाही. परत त्याच्यावर रिपीट काय झालं ना, सभागृहाची चर्चा बाहेर त्याच्यावर काही जास्त बोलण्याचा अर्थ नाही. त्यावेळेचा तो विषय अंबादास दानवेंनी एक ट्विट केलं, त्यामध्ये ते म्हणतायत की राज्यात अब्जावधीचा कोट्यावधीचा निधी आला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये, मात्र केवळ 75,000च वाटप जे आहे ते करण्यात आलं प्रत्येकी. इतर बाकीचा पैसा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित. ही थोडीशी धक्कादायक माहिती आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे. कारण एवढा मोठा निधी आला आणि वाटपच झालं नाही, असं जर खरं चित्र असेल तर ते गंभीर आहे. विरोधी पक्षनेते विधान परिषदेत जे होते त्यांनीच ही माहिती उजेडात आणली असल्यामुळं ती योग्य असेल आणि ती जर खरी असेल तर ती धक्कादायक आहे असं मला वाटतं. सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो सुद्धा वळवण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीकडे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी जे आमदार आहेत त्यापैकी काही म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाहीये विकास कामासाठी. विरोधकांचे जे आमदार आहेत विरोधामध्ये त्यांना तरी निधी मिळतोय का, हा सुद्धा सवाल. विरोधी आमदारांना निधी मिळण्याचे एवढं मन सरकारचं मुख्य नाहीये, त्यामुळे त्यांचा विषय पुढचाच आहे. पण जे सत्तेत आहेत तेही समाधानी दिसत नाहीत, कारण अनेकांच्यावर अन्याय चालू आहे. काही ठराविक आवडत्या लोकांना शेकड्यात निधी आहे आणि नावडत्या लोकांना 1 अंकी 2 अंकी निधी आहे. सत्ताधारी आमदारच नाराज आहेत. एकंदरीत अधिवेशन खूप कमी कालावधीचं आहे. मला वाटतं समाजाला न्याय मिळेल. न्याय 6 दिवसाच्या अधिवेशनात मिळणार नाही हे काळ्या दगडावरची रेघ आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातले अनेक प्रश्न आम्ही आज पुढचे 4 दिवस जे आहेत त्या 4 दिवसात मांडणार आहोत. विरोधी पक्षाच्या वतीने तरी हे प्रश्न मांडले जातील. सुरू झालेल्या आहेत. भेट झाली, अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. निमित्त होतं वाढदिवसाचं, पण बाकी चर्चा झाली असेल. मला माहित नाही ना, मी नव्हतो तिथं, त्यामुळे मी त्याच्यावर कसं भाष्य करणार. आणि वाढदिवसाचा जेवण असेल तर सगळे येऊ शकतात. विरोधक नेमके आहेत कुठे असं सत्ताधारी उपस्थित करत आहे, कारण पायऱ्यांवरती आंदोलन होत नाहीये. नेमकं आता विरोधकांची सत्ताधारी असा प्रश्न विचारू शकत नाहीत. हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे असं माझं मत आहे. कारण पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या विषयीचा जो विषय आहे, आम्ही सभागृहात सगळेच प्रश्न प्रभावीपणाने मांडतोय. पायऱ्यांवर बसून आंदोलन करणं, ज्या गोष्टी सभागृहात मांडल्या जात नाहीत, सरकार त्याच्यात आडवं येते, त्या गोष्टी पायऱ्यांवर येऊन मांडणं स्वाभाविक. आणि 21,032 जी आर काढलेत. 21,000 कोटींची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. खरंच अशी शेतकऱ्यांना मदत दिली मला असं वाटतं. 32 जी आर काढले त्यांनी. 21,000 कोटींची मदत आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. 32,000 जी आर काढले. 32 जी आर काढले मदतीची आणि 21,000 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. नाही, शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोहोचत नाही आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही, अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात ती विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते, म्हणून आम्ही आवाज उठवतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असतं किती पैसे वाटते आणि किती नाही, मला वाटतं की लोकांना महाविकास आघाडीचा काही फॉर्म्युला ठरणार आहे, ते एकत्रच लढणार आहे असं म्हणतात. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं सर्व ठिकाणी एकत्रित लढू. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने असं सांगितलंय की पार्थ पवार यांचं नाव का नाही, असा प्रश्न जो येतो हा काल मला प्रश्न विचारण्यात आलेला, त्याच्यावर मी काल बोलून झालेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सीमावाद झालाय. बेरजी नावाचं गाव आहे महाराष्ट्रातलं. 500 मीटर आत आणि त्यामुळे त्या गावामध्ये आता गोंधळ निर्माण झालाय, वाद सुरू झाला. मला त्याची तपशीलात माहिती नाही. सर रवी राणा म्हणतात की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्याला पाळण्याची परवानगी सरकारनं द्या. आज सकाळी पण आम्ही बघितलं की इथे विधान भवनामध्ये कुत्रे पकडण्यासाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी आले होते
आणि कुत्रे पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण कुत्रे पळून गेले. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार, हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचा जे दृष्टिकोन आहे त्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, त्यांनीच पाळावे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही. पुणे प्रकरणावरती विरोधक गप्प आहेत. तेरी बिचूक असं काही वातावरण आहे. असं काही नाही. आमचा सरकारच्या समितीच्या निष्कर्ष काय येत आहेत याची वाट आम्ही बघतोय. 1 महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली होती. त्या मुदतीत ते काही निष्कर्ष काढतील, त्यानंतर त्यावर आम्ही बोलू. ज्यावेळी निष्कर्ष निघाले नाही तर हवेत गोळ्या मारणं योग्य नाही. ते आमच्या हातात माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच उपलब्ध आहे. ते समिती नेमलेली आहे ती अधिक माहिती देत असेल तर त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे. नगर परिषदेच्या निवडणुका संपल्या, 31 तारखेला निकाल आहे आणि अशा वेळेला सत्ताधारी पक्ष मशीनची खबरदारी घेत आहेत बाहेरून. हायकोर्ट आहे की नाव का नाही दिलं असा सवाल विचारलेला आहे. पण जे सही करतात ते पहिल्यांदा जबाबदार असतात. त्यामुळे जो करार करू त्या केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या पनीमध्ये कोण कोण काय आहे हा सेकंड थॉट आहे. तो इन्व्हेस्टिगेशन मध्ये झाला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावले जातात. सत्ताधारी पक्ष त्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, प्रोसिजर आहे. ज्या मशीन्स आहेत ठेवलेल्या त्या मशीनच्या संरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाच्या विरोधी सगळे लोक बाहेर बसलेले आहेत, रात्रंदिवस पहारा करतात. हे कशाचं द्योतक आहे? द्योतक आहे कारण लोकांचा या ईव्हीएम वर विश्वास नाही. अनेक ठिकाणी जयसिंगपूरला का कुठं वडगावला मला वाटतं काल घटना घडली की तिथं सीसीटीव्ही लोकांनी आणून लावलेले कॅमेरे ते पोलिसांनी येऊन काढले. म्हणजे डोक्याचा काही भागच नाही. ते लोक पाळत ठेवत असतील कॅमेऱ्याने तर सरकारचं किंवा पोलीस यंत्रणेनं काय त्रास होतो. पण सीसीटीव्ही कॅमेरे लावून देत नाहीत, तिथं माणसं राहून देत नाहीत. म्हणजे सगळ्या संशय यावा अशाच हालचाली सरकारी यंत्रणा करत असतात. खरी परिस्थिती ही आहे की त्या ठिकाणच्या लोकांना त्या ईव्हीएम वर विश्वास नाही म्हणून त्याची पाळत ठेवणं, ते ईव्हीएम बाहेरून हॅक होतील का याची शंका असणं, बाहेरून ईव्हीएम मध्ये काही बदल होऊ शकतात अशा लोकांच्या अनंत शंका आहेत. म्हणून मी सतत सांगतोय की निवडणूक आयोगाच्या या निवडणूक पद्धत लोकांचा विश्वास कमी झालेला आहे. निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर निवडणूक आयोगाला देखील काहीतरी अर्थ निर्माण होईल. सरकारने कायद्यात बॅलेटने निवडणुका घ्याव्यात हा ठराव मांडला तर महापालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये त्यांनी सत्तारूढ पक्षाने मिळवलेल्या विजयावरही शंका असते. मग त्या ज्याचा विजय होतो त्यालाही समाधान नाही आणि ज्याचा पराभव होतो त्यालाही समाधान नाही. त्यामुळं बॅलेटच्या निवडणुका ज्या पूर्वी होत्या त्याच करणं योग्य आहे. थँक्यू.